श्री स्वामी समर्थ. आज आपण अस्सल खानदेशी जळगावचं वांग्याचं भरीत बनवणार आहोत. त्यासाठी मी तर कांद्याची पात घेतली आणि अर्धा किलो भरताचे वांगे घेतलेत. आता मी हे वांगे तेल लावून घेणार आहे, यांना गॅसवर छान भाजून घेणार. हे गावाकडे काड्यांवर भाजले जातात, पण आपल्या इथं आपण गॅसवर भाजून घेऊ. बघा छान भाजले जात आहे. असे नरम झाले की त्यांना आपण पलटून घ्यायचं. बघा असे मी दोघं गॅसवर भाजून घेते. आता ते खाली घेते आणि थोडं थंड झालं की याची साल मी काढून घेते. बघा अशी छान साल त्याची भाजलं गेलं तर. हे तुम्ही चुल्यावर पण भाजू शकतात किंवा तव्यावर पण भाजू शकतात. आता मी इथं आपला मसाला करून घेते भरताला लागणारा. इथं मी लसूण घेतला आहे, हिरवी मिरची कापून घेतली आणि कोथिंबीर घेतली. आता छान त्याला कूट करून घेतलं त्याचं. आणि आता इथं मी वांगे, बघा आपण साल काढलेले वांगे असे हे करून घेऊ, म्हणजे त्याच्यात आपल्याला काही आळ्या काय असेल तर ते दिसतात. बघा काही नाही. आता याला मी छान मॅशरने मॅश करून घेते. याच्यासाठी असा लाकडी खलबत्ता येतो खानदेशामध्ये, पण आपल्या इथं मी आता मॅशरने मॅश करते. आता इथं मी कढईमध्ये तेल घातलंय आणि शेंगदाणे घालते. बघा शेंगदाणे खूप छान लागतात भरीतमध्ये. आता इथं मी मोहरी टाकून घेतली आणि जिरं टाकून घेते. आता आपण जो तयार केला तो मसाला लसूणचा आणि हिरवी मिरचीचा तो यात टाकून घेते. खानदेशात एकदम सिंपल पद्धतीने वांग्याचं भरीत केलं तर यात मसाले ते काहीच नसतं. आता छान मी परतून घेते याला. आता इथं आपण जी कांद्याची पात घेतली होती ती टाकून घेते. आता हिला पण आपण परतून घेऊ छान. कांद्याची पात आपल्याला असं जास्त शिजवायची नाहीये, थोडी कच्चीच ठेवायची, म्हणजे तिची टेस्ट छान लागते. खानदेशात कांद्याची पात आवर्जून टाकली जाते भरीत करताना. त्याला छान आपण परतून घेऊ. आता याच्यात आपण जे मॅश केलेलं आपलं भरीत होतं ते टाकून घेऊ. हे खानदेशात हे भरीत नुसतं चटणी मीठ टाकून पण नुसतं खातात, तसंही छान लागतं फ्राय न करता. आता याला छान आपण मिक्स करून घेतलंय. आता यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते. बघा आता आपण आता कोणतेच मसाले नाही घालणार आहेत, हळद पण नाही घालत यात. आता याला आपण छान झाकून घेऊ. 2 मिनिटांनंतर पाहिलं आपण. बघा छान वाफ आली आपल्या भरीतला. आता यात मी कोथिंबीर टाकून घेते वरून. आता याला छान परतून घेऊ आणि परत झाकण लावून घेऊ आणि गॅस बंद करू, म्हणजे ते वाफेवर होत राहील. आता मी तर कढण्याच्या पुऱ्या करायला घेते. हे कढण्याचं पीठ आपली पावशेरभर ज्वारी घेतली तर त्याच्यात अर्धी वाटी आपले अख्खे काळे उडीद घेतात आणि आपलं खडा मीठ घेतात. असे दळण करतात खानदेशात कढण्याचं पिठाचं. आता मी हे छान भिजून घेतलं पाणी टाकून. बघा असं मी कागद घेतलाय, म्हणजे ते उडदाच्या पिठामुळे असं चिपकतं हाताला, कागदामुळे ते चिपकणार नाही. आणि अशी छान मी पुरी लाटून घेते. इथं तेल तापायला ठेवलंय मी. कळकळत्या तेलात टाकायची पुरी. खूप टेस्ट लागते वांग्याचं भरीत सोबत ही पुरी. आणि अशी याची भाकर पण खूप छान लागते ओल्या चटणी सोबत. तुम्ही एकदा हे पीठ नक्की करून बघा कळण्याचं. आपली दादर किंवा ज्वारी घ्यायची, त्याच्यात अख्खे उडीद आणि मीठ. बघा छान आपली पुरी तळली गेली आहे. आता आपण हिला काढून घेऊ बाहेर. आता हिला काढली. आता आपण आपली दुसरी पुरी लाटली ती टाकून घेऊ. बघा आपली दुसरी पुरी पण तळली जाते. खूप पटापट होतं आणि खूप कमी तेल लागते पुऱ्या करायला. अजिबात तेलकट होत नाही पुऱ्या. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा आपली दुसरी पुरी पण झाली. बघा आपलं वांग्याचं भरीत आणि पुरी तयार आहे. किती छान दिसतंय. त्यासोबत मी कांद्याची पात घेतली आहे, ती पण छान लागते टेस्टला. चला तर मग तुम्हाला हे खानदेशी भरीत आणि कळण्याच्या पुरीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा,
कमेंट्स नक्की करा, तुम्ही कमेंट्स करत नाहीत. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझं फेसबुकला पण पेज आहे आणि इंस्टाला पण आहे, तर त्याला पण नक्की फॉलो करा, ते पण नक्की बघा. आणि घंटीचा आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मी व्हिडिओ टाकल्यावर लगेच येईल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.